आपल्याला GSR कसं करायचं आहे ते बघून घ्या. सर्वात आधी लॉग इन करून घ्यायचं, त्याचा ID आणि पासवर्ड टाकून त्याच्यानंतर MTSKPY GSR, ठीक आहे, यावर क्लिक करायचा. ओपन झाल्यानंतर आपल्या कंपनीचं नाव चेक करायचं, कन्झ्युमरचं नाव चेक करायचं, त्याला ओपन करायचा. त्याच्यानंतर फर्स्ट ऑप्शन असतो इरिगेशन सोर्स काही आहे, जिथे तुम्ही शेतावर गेल्या सर्व डिटेल्स, तिथं बोर आहे, वेल आहे, काय अवेलेबल आहे वरती पण चेक करून घ्यायचं. बोर आहे, वेल आहे, त्याच्यानंतर सिलेक्ट करायचं. जसं बोरवेल असलं बोरवेल, ठीक आहे. त्यानंतर आपल्याला इरिगेशन सोर्स बीट टाकायची आहे 0.5, ठीक आहे, हे कंपल्सरी असेल. त्याच्यानंतर इरिगेशन सोर्स डेप्थ, तर ही 60 ते 70च्या मधामध्ये असली पाहिजे. तुम्ही 60 ते 70च्या मधामध्ये कोणता आकडा टाका, 54, 55, 56, 57, कुठला पण चालते, काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर त्यांना हेड द्यायचं आपल्याला 30, 50, 70. तर यामधून एक हेड द्यायचा आहे. जसं 30 मीटर लागत आहे 30 मीटर, 50 लागत आहे 50, 70 लागत आहे 70. जसं कन्झ्युमरला 70 लागत आहे, मी 70 सिलेक्ट करत आहे. त्याच्यानंतर लँड इज अंडर शॅडो, तर नो करायचं आहे, ठीक आहे. त्यानंतर शॅडो स्प्रेस एरिया, आपल्याला पंप लावायसाठी शॅडो स्प्रेस एरिया किती अवेलेबल आहे ते पण 500 ते 600च्या मधामध्ये टाकणे आहे. जसं मी 550 टाकत आहे, ठीक आहे. तुम्ही 500 ते 600च्या मधामध्ये किती पण टाकू शकता, 510, 520, 600पर्यंत. त्याच्यानंतर नेटवर्क कनेक्शन अवेलेबल यस करायचं आहे. कुठले पण 2 नेटवर्क सिलेक्ट करून घ्यायचं. डिस्टन्स ऑफ LT लाईनपासून डिस्टन्स किती आपल्या मीटरमध्ये ते टाकायचं आहे. 500+ टाकायचं कधी पण टाकताना. जसं मी 600 टाकत आहे. त्याच्यानंतर वेदर एजी कनेक्शन इज प्रेझेंट, तर नो करायचं असलं तर येस करून आणि त्याचं डायरेक्ट कॅन्सल मारून घ्यायचं. त्याच्यानंतर अल्टरनेट मोबाईल नंबर, कुठला पण एक मोबाईल नंबर टाकायचा. जसं मी आपला मोबाईल नंबर टाकला. त्यानंतर फर्स्ट फोटो ऑफ वॉटर सोर्स, पहिली फोटो हे बोर, जे काही इरिगेशन सोर्स आहे, बोर आहे, विहीर आहे, तर त्याची राहील. सेकंड फोटो त्यांच्या शेतावरच्या खुल्या प्लेसची किंवा एखाद्या झाडाची राहील, ते झालं. त्याच्यानंतर थर्ड फोटोमध्ये आपली लाईनमॅनची आणि कन्झ्युमरची फोटो राहील आपल्या इरिगेशन सोर्ससोबत, ठीक आहे, ते झालं. त्याच्यानंतर मग खाली इथं राम पुस्तोडे लिहायचं किंवा मुकेश पुस्तोडे, कोणाचं पण एकाचं नाव लिहायचं. त्याच्यानंतर बेनिफिशरी प्रेझेंट आहे सर्वे साईड, जर बेनिफिशरी प्रेझेंट असेल तर यस करायचं, अन्यथा नो करायचं. त्याच्यानंतर कोण प्रेझेंट आहे त्याचं नाव लिहायचं आणि त्याचं रिलेशन लिहायचं, ठीक आहे. रिलेशन लिहत असताना कन्झ्युमरचा जो सरनेम आहे त्याच सरनेमचा तिथून व्यक्ती टाकायचा. कोणी कुणाला ओळखत नाही, कसा पण टाकला तरी चालते, फक्त त्या कन्झ्युमरचा नातलग दाखवून द्यायचा. जसं बहीण आहे, भाऊ आहे, कोण आहे, जे कोणी आहे ते काही जे काही रिलेशन आहे ते टाकायचं. जसं ओम पुस्तोडे टाकला मी, ठीक आहे, माझ्या नावानं फॉर्म भरला आहे. ओम पुस्तोडे माझा भाऊ आहे, तर नेक्स्ट मी ब्रदर सिलेक्ट केला, ओके झालं. त्याच्यानंतर इथं व्हेरीफाय लिहायचं आणि ओके लिहायचं. जर बेनिफिशरी असेल तर काही प्रॉब्लेम नाही.